आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. संख येथील खून प्रकरणाचा अवघ्या 3 तासात छडा, 2 मारेकरी जेरबंद. जत तालुक्यातील संख येथे घराच्या व्हरांड्यात झोपलेल्या व्यक्तीवर गोळीबार करून खून करणाऱ्या 2 आरोपींना उमदी पोलिसांनी अवघ्या 3 तासात अटक केली. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात उमदी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. महांतेश मल्लय्या स्वामी वय 35, राहणार दरीबडची, तालुका जत, जिल्हा सांगली. रोहित उर्फ नागेश बाळू जगदाळे वय 22, मूळ राहणार 100 फुटी रोड, त्रिमूर्ती कॉलनी, पोळमळा, विश्रामबाग, सध्या राहणार जाडर बोबला, तालुका जत, जिल्हा सांगली. दोन्ही आरोपींना दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 4:57 वाजता अटक करण्यात आली. या घटनेतील मयताचे नाव संतोष शिवापा बिरादार वय 42, राहणार संख, तालुका जत, जिल्हा सांगली असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 10 मे 2026 रोजी मध्यरात्री 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास संतोष बिरादार हे त्यांच्या कुटुंबासह घराच्या व्हरांड्यात झोपले होते. त्यावेळी आरोपींनी अग्निशस्त्राचा वापर करून त्यांच्या छातीवर 2 गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत शेताच्या दिशेने पसार झाले. घटना घडल्यानंतर उमदी पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी क्रमांक 2 हा संख ते दरीबडची रोडवर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक बंडू साळवे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 2 पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केले. पोलीस पथकाने आरोपी क्रमांक 2ला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्यात आरोपी क्रमांक 1चा सहभाग असल्याची माहिती दिली. त्यानंतर आरोपी क्रमांक 1 हा जाडर बोबला ते माडगाळ रोड लगतच्या शेतात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोणताही ठोस पुरावा हाती नसताना केवळ गोपनीय माहितीच्या आधारे उमदी पोलिसांनी अवघ्या 3 तासात गुन्ह्याची उकल करून मुख्य आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दिनेश घसाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष माने, लक्ष्मण बंडगर, महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल कावेरी मोटे, पोलीस शिपाई महादेव मडसनाळ, संजय पांढरे, परशुराम देशमुखे माळी, महाराष्ट्र पोलीस शिपाई छाया बाबर, रेणुका कुंभरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सोपान बंडे आणि सुदर्शन खोत यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करत आहेत. आज रोजी उमदी पोलीस स्टेशनला रात्री 2 वाजेच्या सुमारास माहिती प्राप्त झाली होती की उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे पांडुदरी गाव आहे त्या गावामधील रहिवासी संतोष बिराजदार याची 2 अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केलेली आहे. सदरच्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार केली होती. सदर पथके ही अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा महांतेश स्वामी व रोहित जगदाळे यांनी केला असल्याची गोपनीय माहिती आम्हाला स्वतःला प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदरचे दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे. सदर आरोपींनी गुन्ह्याची ही कबुली दिलेली आहे आणि त्यांना आम्ही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.